नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक असणार आहे पर्यावरण आणि आरोग्य। पर्यावरण आणि आरोग्य जो टॉपिक आहे त्याचे भरपूर सब पार्ट्स आहेत, भरपूर पार्ट्समध्ये तो डिवाइड आहे आणि त्याचा पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे पाणी आणि त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वॉटर। तर वॉटर पाण्याच्या बाबतीत काही जे पॉईंट्स असतात त्याच्यावरून प्रश्न विचारण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मोस्ट ऑफ द प्रमाणात आहे। मी जे PYQ पाहिले त्याच्यावरून 23 पॉईंट या टॉपिकवरून काढलेले आहेत। तर ते 23 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण याच टॉपिकवरचे 50 MCQ सॉल्व करणार आहोत। जर तुम्हाला 23 पॉईंट जर समजले तर उरलेले जेवढे पण MCQ आहेत ते तुम्ही इझिली टॅकल करू शकणार आहात। सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। जनरली मी जर माझा ॲनालिसिस पाहतो त्याच्यामध्ये 70% जे लोक असतात ते फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही। मी जनरली कोणत्या व्हिडिओमध्ये बोलत नाही की तुम्ही सबस्क्राइब करा, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये बोलतोय कारण की तुमचा MPWचा पेपर जवळ आलेला आहे। तर सबस्क्राइब केल्याने तुम्हाला काही पैसे वगैरे द्यावे लागत नाही, परंतु आमच्यासारख्या छोट्या यूट्यूब चॅनल्सला ह्या सपोर्ट भेटत असतो। तर सबस्क्राइब जरूर करा। आता आपण पाहणार आहोत की पाणी या टॉपिकमधले कोणते 23 पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। तर पर्यावरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पर्यावरणामध्ये दोन गोष्टी या येत असतात, ते म्हणजे सजीव घटक आणि दुसरी गोष्ट जी असते ती म्हणजे निर्जीव घटक। जे सजीव घटक आहेत आणि निर्जीव घटक आहेत त्यांना मिळून पर्यावरण हे बनत असतं आणि या पर्यावरणाचे 3 महत्त्वाचे घटक जे असतात ते म्हणजे भौतिक घटक, त्याच्यानंतर तुमचे जैविक घटक आणि तिसरा जो घटक असतो तो असतो सामाजिक घटक। एका एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला होता की खालील ऑप्शन्सपैकी कोणते भौतिक घटक आहेत। तर भौतिक घटक कोणकोणते असतात? जे पाणी आहे, हवा आहे, त्याच्यानंतर जमीन आहे, नंतर घरे आहेत, कचरा जो आहे आणि जो किरणोत्सर्ग आहे, हे सर्व भौतिक घटकामध्ये येत असतात। जैविक घटक जे असतात ते सजीव असणार आहेत, त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी, जीवाणू, विषाणू, कीटाणू हे सर्व तुमचे कोणते घटक आहेत? तर हे जैविक घटक असतात। आणि सामाजिक घटकमध्ये आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये रूढी असतात, संस्कृती असतात, सवयी असतात, उत्पन्न, व्यवसाय, धर्म हे सर्व सामाजिक घटक आहेत। हे सांगायचा उद्देश असा की हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे की कोणते भौतिक घटक आहेत। तर पाणी, हवा, जमीन, घरे, कचरा, किरणोत्सर्ग हे सर्व तुमचे भौतिक घटक असणार आहेत। मग हे जे भौतिक पर्यावरण आहे ते इतकं इम्पॉर्टंट का आहे, जो आपण MPWसाठी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी किंवा आरोग्य सेवकसाठी आपण हे जे भौतिक पर्यावरण आहे ते का शिकत असतो? तर भारतातले बरेचसे जे रोग असतात त्यांचा जो मूळ आहे ते अस्वच्छ पर्यावरणामध्ये सापडत असते। मानव जो आहे घरगुती, कृषी, व्यापार, उद्योग या क्षेत्रामध्ये दैनंदिन कामकाज करतो आणि त्याच्यामुळे ते जे वातावरण आहे ते प्रदूषित होते। पिण्यास अयोग्य पाणी असतं, सांडपाणी आहे, मानवी विष्ठ आहे, कचरा आहे, यांची जर अयोग्य विल्हेवाट लावली किंवा कोंडट घरे, कीटक, उंदीर, घुशी यासारखे जे प्राणी असतात ते पर्यावरण अस्वच्छ करण्याला कारणीभूत ठरत असतात। तसेच ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काय असतं, प्रदूषणाची जी समस्या असते ती मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते। जनरली ती समस्या जी आहे ती शहरी भागात पाहायला भेटते आणि आता ग्रामीण भागांमध्ये सुद्धा प्रदूषणाची समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला भेटते। मानवाच्या आरोग्यावर तसेच वाढीवर जे विपरीत परिणाम करणारे भौतिक पर्यावरण आहे, सर्व घटकांच्या नियंत्रणाला जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटलेलं आहे? तर म्हटलेलं आहे पर्यावरण स्वच्छता। त्याला म्हटलं आहे पर्यावरण स्वच्छता। आता हे जे भौतिक घटक आहेत त्याच्यापैकी पहिला कोणता घटक येईल तर तो येणार आहे पाणी। पाणीमध्ये जर पाहायला गेलं तर भरपूर गोष्टी तुम्हाला कव्हर करायला भेटतील, परंतु जो सिलेबसमध्ये आहे आणि जे पेपरात विचारलं जाणार आहे असे 23 पॉईंट आज आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया की आपले कोणते 23 पॉईंट आहेत। तर जगामध्ये 3 टाईपचे देश हे पाहायला भेटतात। पहिला जो असतो तो असतो विकसित देश, दुसरा जो असतो तो म्हणजे अविकसित देश आणि तिसरा जो असणार आहे विकसनशील देश। तर आपला जो देश आहे तो विकसनशील आहे, भारत विकसनशील देश आहे आणि जे अविकसित देश आहेत त्यांच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन जर पाहिलं तर जर भारतासारख्या देशामध्ये पिण्याचा पाण्याचा जर योग्य पुरवठा केला तर 50% जे रोग असतात ते कमी होणार आहेत, 50% जे आजार आहेत ते कमी होणार आहेत असं म्हटलं जातं। म्हणून आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्यांनी 1981चं जे दशक होतं त्याला पाण्याचे दशक म्हणून घोषित केलेलं होतं। तर हा तुमचा पहिला पॉईंट असेल।
प्रश्न विचारला जातो की कोणतं दशक आहे जे आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाण्याचं दशक म्हणून घोषित केलेलं होतं? तर 1981 ते 1990 पर्यंत जे दशक होतं त्याला पाण्याचं दशक म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. दुसरा जो पॉईंट आहे तो काय आहे तो पाहून घेऊया. 1990 पर्यंत सर्वांना सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा ही जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा होती. 1990 साल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या 1990 पर्यंत सर्वांना सुरक्षित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा अशी घोषणा जी होती ती जागतिक आरोग्य संघटनेने केलेली होती. मग तिसरा आपला पॉईंट असेल तो तिसरा पॉईंट काय असेल? पाण्याची प्रति व्यक्ती गरज किती आहे? दरडोई दर दिवशी 150 ते 200 लिटर एका व्यक्तीला गरज लागत असते. आता जर हे प्रमाण पाहिलं 150 ते 200 लिटर, याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात, जसं आंघोळ झाली, पिण्याचं पाणी झालं, कपडे धुण्यासाठी झालं, तर एका व्यक्तीला किती लिटर लागणार आहे? 150 ते 200 लिटर लागत असते असं म्हटलं जातं. परंतु जर तुम्ही ग्रामीण भागात पाहायला गेलं तर दरडोई जी गरज आहे ती 60 लिटरपर्यंत त्याला पाणी हे उपलब्ध असतं. 60 लिटरपर्यंत पाणी जे आहे ते उपलब्ध असतं. त्याच्यानंतर चौथा पॉईंट जर आपण पाहिला, जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्याचा जो दर्जा आहे 1971 साली ठरवून दिलेला आहे. आता या पॉईंटचा अर्थ काय? जे पिण्याचं पाणी असतं त्याची जी गुणवत्ता असते ही त्याच्या वापरावर अवलंबून असते. पाण्याचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतो. जसं आपण पाहायला गेलं तर घरगुती क्षेत्र आहे, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्र आहे, त्याच्यानंतर शेती आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक मत्स्यपालन आहे. या सर्वांसाठी जो पाणी आहे त्याची गुणवत्ता ही वेगवेगळी असते. जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्याचा जो आंतरराष्ट्रीय दर्जा आहे 1971 नुसार ठरवून दिलेला होता. त्याच्यानुसार पाण्याची काहीतरी गुणवत्ता असेल, जशी भौतिक गुणवत्ता. भौतिक गुणवत्तेमध्ये काय असेल? पाणी हे दिसायला स्वच्छ पाहिजे, पारदर्शी पाहिजे, चवदार पाहिजे, रंग आणि गंधविहीन असावे. असं नसेल की पिवळ्या कलरचं पाणी तर तुम्ही पिऊ शकता, तर त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नसावा हे जागतिक आरोग्य संघटनेने डिसाईड केलेलं आहे. गंधविहीन असणं म्हणजे काय? तर त्याला कोणत्याही प्रकारचा वास नसावा. जर त्याच्यामधून वास येत असेल तर ते पिण्यायोग्य नसेल. जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी डिसाईड करून दिलेलं आहे. तर हे जे पॉईंट आहेत ते तुमचे भौतिक गुणवत्तेमध्ये येतील, ज्याला तुम्ही डोळ्याने पाहू शकतात किंवा आपले जे 5 सेन्सेस आहेत त्याच्याने सेन्स करू शकतात. कोणकोणते पॉईंट झाले? पाणी दिसायला काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे. त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पारदर्शी पाहिजे. त्याच्यानंतर ते चवदार पाहिजे. त्याच्यानंतर रंग आणि गंधविहीन असावे. त्याच्यामध्ये कोणतीही वाळू नसावी, शेवाळ नसावं, माती नसावी, नंतर घाणीचे कण त्याच्यामध्ये नसावे, किरणोत्सारी ते पदार्थ त्याच्यामध्ये नसावेत आणि त्याला मर्यादित जडत्व पाहिजे. तर हे झाले त्याचे भौतिक गुणधर्म जे आंतरराष्ट्रीय संघटनेने 1971 साली ठरवून दिलेले होते. दुसरी जर आपण त्याची गुणवत्ता पाहायला गेलं तर ती कोणती असणार आहे? ती असणार आहे तुमची रासायनिक गुणवत्ता. रासायनिक गुणवत्तेमध्ये काय असेल? तर रासायनिक गुणवत्ता म्हणजे त्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जे असेल ते योग्य असावे. म्हणजे अत्यंत कमी क्षार पण नको आणि अत्यंत जास्त क्षार पण नको. जास्त क्षार जर असतील तर ते मिठासारखं पाणी लागेल आणि ते तुम्हाला पिण्यायोग्य नसेल आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला रोग होऊ शकतात. आणि कमी पण नको, कारण की पाण्यातले काही क्षार आपल्या बॉडीसाठी चांगले असतात, तर कमी क्षार पण त्याच्यामध्ये नको. तसंच त्या पाण्यामध्ये आर्सेनिक, पारा, शिस यासारखं जे विषारी घटक आहेत, विषारी रासायनिक घटक आहेत ते त्या पाण्यामध्ये नको. तिसरा जो पॉईंट आहे, जसं आपण पहिलं जैविक पाहिले, त्याच्यानंतर दुसरा रासायनिक पाहिला, तिसरा जो पॉईंट असणार आहे तो तुमचा असणार आहे जैविक गुणवत्ता. पहिला आपण काय पाहिला होता? पहिला आपण भौतिक गुणवत्ता पाहिला होता, दुसरा रासायनिक पाहिला आणि तिसरा जो आहे तो जैविक गुणवत्तेचा पार्ट येणार आहे. जैविक गुणवत्ता काय असते? आपण जे पाणी पितोय त्याच्यामध्ये कोणताही जीवाणू नको, त्याच्यानंतर कोणताही त्याच्यामध्ये विषाणू नको, कारण की हे जर त्या पाण्यात असतील तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणून त्याच्यामध्ये कोणताही जीवाणू नको, विषाणू नको, परजीवी जंतू नको, कृमी किंवा अळ्या त्या पाण्यामध्ये नको. या सर्व गोष्टी कशात येणार आहेत? जैविक गुणवत्तेमध्ये येणार आहेत. तर जे पाणीमध्ये हे जे गुणवत्तेचे निकष बोललो, भौतिक गुणवत्ता, रासायनिक गुणवत्ता आणि जैविक गुणवत्ता, हे जे निकष बोललो, जर कोणतं पाणी हे सर्व गुणधर्म धारण करत असेल तर त्या पाण्याला आपण सुरक्षित आणि आरोग्यदायी पाणी असं म्हणत असतो. तर हा तुमचा 4 नंबरचा पॉईंट झाला. याच्यामध्ये तुम्हाला 1971चं जे साल आहे ते लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागतिक आरोग्य संघटनेने
पिण्याच्या पाण्याचा दर्जा कोणत्या साली ठरवून दिला? तो उत्तर येणार आहे 1971 साली तो ठरवून दिलेला होता. पाचवा पॉईंट पाहिला, पाचव्या पॉईंट मध्ये लिहिलेला आहे 1974 साली पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा जो आहे तो संमत केला गेलेला होता. याच्यामध्ये तुम्हाला 1974चा पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. हे साल का लक्षात ठेवायचे आहेत? कारण की PYQ मध्ये जे मागील वर्षी जे पण पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत रिपीट स्वरूपामध्ये विचारले गेलेले आहेत. आणि पुस्तकात जर पाहायला गेलं तर ते 40-50 पेजची नोट्स आहे, ते आपण समराईज केलेलं आहे 23 ते 24 पॉईंट्समध्ये. तर आता आपल्याला पुढची गोष्ट काय आहे ते आपण शुद्ध पाणी कसं असतं ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला शुद्ध पाणी भेटणार आहे का? तर त्याचं उत्तर असेल नाही. पाणी हे परफेक्टली शुद्ध नसणार आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आपण त्या पाण्यावर करत असतो. पहिली जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये जे आहे तो आपला 6वा पॉईंट असणार आहे. 6व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे, पाणी उकळू लागल्यानंतर 20 मिनिटे तसेच उकळत ठेवल्यास, म्हणजे 20 मिनिटं तसंच जर तुम्ही त्याला उकळत ठेवलं तर त्यातील जे रोगजंतू आहेत तसेच कृमीची जी अंडी व सिस्ट आहेत ते मरणार आहेत. हा पॉईंट का महत्त्वाचा आहे? कारण की तुम्ही नोट्समध्ये पण पाहिलं असेल 20 मिनिटं जो कालावधी आहे त्याच्यावर 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न विचारू शकतात की पाणी उकळू लागल्यानंतर आपल्याला 20 मिनिटं तसंच उकळत ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, रोगजंतू जे आहेत पाण्यामधले आणि कृमीची अंडी आणि सिस्ट आहेत ते मरणार आहेत. 7वा पॉईंट पाहायला गेलं तर 7वा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट असेल. त्याच्यामध्ये विरंजक चूर्ण जो आहे त्याला आपण TCLची पावडर म्हणूनही ओळखत असतो. त्या TCLचा फुल फॉर्म काय आहे तर तो असणार आहे ट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम. त्याला काय म्हटलं जाईल, ट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम असं म्हटलं जाणार आहे. तर हा जो विरंजक चूर्ण आहे त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की TCL पावडर काय असते, म्हणजे TCL पावडरला दुसरं नाव काय, तर विरंजक चूर्ण हे TCL पावडरला दुसरं नाव आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की TCL म्हणजे काय, तर ट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम हा त्याचा फुल फॉर्म असणार आहे. असा प्रश्न निघू शकतो की किती पाणीसाठी तुम्ही किती TCLची पावडर वापरू शकतात किंवा किती टक्के तुम्ही वापरू शकतात, तोच आपला 8वा पॉईंट येणार आहे. या 8व्या पॉईंटमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी 33% क्लोरीन युक्त विरंजक चूर्ण हे वापरतात. हा सुद्धा मागे एका एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे की पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन युक्त किती टक्के चूर्ण हे विरंजक चूर्ण हे वापरत असतात, तर त्याचं उत्तर असणार आहे 33%. ही एक रासायनिक निर्जंतुकीकरणची प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी केमिकल टाकून जे पाणी आहे तिचं शुद्धीकरण हे करत असतात, म्हणून 33% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 8 पॉईंट झाल्यानंतर आपला 9वा जो पॉईंट येणार आहे तो म्हणजे पाणी शुद्धीकरणासाठी 1 लिटर पाण्यामध्ये आपण 5 मिलीग्रॅम विरंजक चूर्ण हे वापरत असतो. 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिलीग्रॅम विरंजक चूर्ण आपण पाणी शुद्धीकरणासाठी वापरत असतो. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, माझ्याकडे 1000 लिटर पाणी आहे तर त्याच्यासाठी मी किती विरंजक चूर्ण वापरावे, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि उत्तर दिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या. कारण की जेव्हा मी काही प्रायव्हेट लेक्चरचं घेत असेल किंवा एखादं लेक्चर मी ओनली सबस्क्रायबरसाठी घेत असेल तर तेव्हा तुम्हाला त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही लगेच जॉईंट होऊ शकतात. आणि याच्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाच्या भरपूर भरत्या येणार आहेत, त्याच्यामध्ये हे जे लेक्चर आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. जसं मी 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिलीग्रॅम विरंजक चूर्ण वापरतो तर 1000 लिटर पाण्यासाठी किती मिलीग्रॅम मला विरंजक चूर्ण वापरावे लागेल. 10वा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये मेडिक्लोर बद्दल दिलेला आहे. तर मेडिक्लोर जे आहे ते काय असतं, मेडिक्लोर हे जो विरंजक चूर्ण आहे त्याचं तयार द्रावण जे आहे ते बाजारात हे जनरली भेटत असतं आणि हे जे द्रावण आहे ते वापरताना आपण काय करतो, 1 लिटर पाण्यासाठी 1 थेंब या प्रमाणामध्ये हे मेडिक्लोरचं जे द्रावण आहे ते वापरत असतो. जनरली आपण जर 2010च्या काळामध्ये गेलो तर मेडिक्लोरचं द्रावण एका बॉटलमध्ये भेटायचं आणि ते आपण आपल्या घरातील जे माठ आहे त्याच्या शुद्धीकरणासाठी वापरत होतो. तर त्याचं प्रमाण किती, तर 1 लिटर पाण्यासाठी आपण किती वापरत आहोत, 1 थेंब मेडिक्लोरचं द्रावण जे आहे ते वापरणार आहोत.
तर हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल. ॲक्च्युली 23च्या 23 पॉईंट तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. आता आपण विरंजक चूर्णबद्दल बोललो. कशाबद्दल बोललो आपण? विरंजक चूर्णबद्दल बोललो. त्याच्यानंतर मेडिक्लोरबद्दल बोललो. तिसरा जो असणार आहे ती क्लोरीनच्या गोळ्या, ज्या मार्केटमध्ये भेटत असतात आणि त्याचा सुद्धा वापर छोट्या प्रमाणात पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. नंतर चौथा जो पॉईंट असेल तो म्हणजे तुमची तुरटी. तुरटी सुद्धा जंतुनाशक नसते. तुरटी काय असते? जंतुनाशक अजिबात नसते. परंतु जर तिला तुम्ही पाण्यामध्ये फिरवलं तर पाण्याचा जो गढूळपणा आहे तो कमी होतो आणि त्याच्यामधले थोडेफार जे रोगजंतू आहेत ते सुद्धा कमी होतात. त्यामुळे विरंजक चूर्ण किंवा क्लोरीन वायू कमी लागत असतो. म्हणजे समजा तुम्हाला एक मोठी टाकी आहे, त्याच्यामध्ये भरपूर गढूळ पाणी आहे आणि त्याच्यामध्ये साधं पाणीसुद्धा आहे. याच्यामध्ये विरंजक चूर्ण जे आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर फक्त गढूळपणा घालवण्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात रोगजंतू कमी करण्यासाठी तुम्ही तुरटीसुद्धा वापरू शकता. तर हे झाले सर्व घरगुती उपाय. आता मी मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने पाणी शुद्धीकरण आहे ते केले जातं त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ते कशात डिस्कस केलेलं आहे तर 11व्या पॉईंटमध्ये पाहायला भेटेल की जे शहरी भागात आहे पाणी शुद्धीकरणासाठी 3 पद्धती या वापरले जातात. शहरी भागामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी 3 पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत आहे त्याला साठवलं जातं, दुसरी पद्धत आहे त्याला गाळलं जातं आणि तिसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये क्लोरीन मिसळलं जातं. सर्वात आधी आपण साठवतो, त्याच्यानंतर त्याला गाळतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरीन हे मिसळत असतो. तर पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे तुमचं साठवणं आणि ही जी साठवण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये 90% शुद्धीकरण हे केलं जातं. आणि हे शुद्धीकरण कोणत्या प्रिन्सिपलवर होतं तर ते होणार आहे गुरुत्वाकर्षणच्या प्रिन्सिपलवर. याच्यामध्ये काय करतं, जे पाणी तुम्हाला शुद्ध करायचं आहे ते नैसर्गिक किंवा कृत्रिम जो हौद आहे त्याच्यामध्ये साठवलं जातं. साठवल्यानंतर त्या पाण्याची शुद्धता वाढते. पाण्यातलं जे मातीचे कण आहेत किंवा कुजलेला पालापाचोळा, शेवाळ यासारखे जे अशुद्ध आहेत, अशुद्धके म्हणतात त्यांना, तर ते जवळपास 90% ते काय होतात ते तळाशी साचण्यात येतात आणि वरती तुमचं शुद्ध पाणी असणार आहे. 90% जे आहेत ते तळाशीच तुम्हाला साचताना दिसतील. साठवल्यामुळे आणि थोडा टाईम दिल्यामुळे ते जे पाणी आहे ते स्थिर होणार आहे आणि थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये रासायनिक जे बदल आहेत ते होणार आहेत. पाण्याला स्थिर केल्यानंतर काय होतं, पाणी साठवून ठेवल्यामुळे बरेचसे जे रोगकारक जंतू आहेत ते याच्यामधले नष्ट होतील आणि जे पाणी आहे ते 90% आपण या पद्धतीने शुद्ध करू शकतो. आणि 90% कशाचं प्रमाण आहे तर जे अशुद्धके आहेत, जसं पालापाचोळ्याचं कण झालं, शेवाळ झाली, मातीचे कण झालं, तर ते 90% खाली बसणार आहेत. मग साठवल्यानंतर आपण त्याला करणार आहोत गाळणं. गाळण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यात काय होते तर हा शुद्धीकरणाचा सेकंड टप्पा आहे. याच्यात जवळपास 98 ते 99% शुद्धीकरण केलं जातं. हे जे गाळण्याची प्रोसेस आहे याच्या 2 पद्धती तुम्हाला पाहायला भेटतात. ती म्हणजे जैविक पद्धत आणि दुसरी म्हणजे यांत्रिक पद्धत, ज्याला आपण मेकॅनिकल पद्धत सुद्धा आपण म्हणत असतो. जैविक पद्धतीत काय होतं, आता या हौदमध्ये जे तुम्ही पाणी साठवलेलं होतं ते काय केलं जातं, एका जैविक गाळण्यामध्ये सोडलं जातं. या जैविक गाळण्यामध्ये काय असतं, याच्यात 3 थर तुम्हाला पाहायला भेटतात. जो पहिला थर आहे तो पाण्याचा थर असतो, जो दुसरा थर आहे तो वाळूचा थर असतो आणि जो तिसरा थर आहे तो खडीचा थर असेल. जर तुम्ही याची लेंथ पाहिली तर जो पाण्याचा थर आहे तो 1.4 मीटर असतो, दुसरा जो थर आहे तो 1.2 मीटर असतो आणि जो तिसरा थर असतो तो 0.4 मीटरचा थर या जैविक गाळणीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. जसं साठवलेलं पाणी सर्वात आधी या वरच्या थरामध्ये येतं, त्याच्यानंतर ते हळूहळू जिरपत खालच्या थरापर्यंत पोहोचतं आणि खालून तुम्ही ते जे गाळलेलं पाणी आहे ते शुद्ध झालेलं पाणी तुम्ही खालच्या साईडने त्याला काढू शकतात. या पद्धतीने ही जैविक गाळणी तुम्हाला पाहायला भेटते. 14वा पॉईंट पाहूया. जैविक गाळण्यामध्ये 3 थर असतात. ते म्हणजे पहिला पाण्याचा थर, दुसरा वाळूचा थर आणि तिसरा जो असणार आहे तो खडीचा थर असणार आहे. यांना या गाळण पद्धतीचं काय म्हटलं जातं, हृदय असं म्हटलं जातं. तर इतक्या गाळण्यांमधून तुमचं पाणी जेव्हा पास होणार आहे तर जे पाणी फिल्टर भेटणार आहे ते 99% तुम्हाला फिल्टर भेटणार आहे. याच्यामध्ये काय असतील, वेगवेगळे जीवाणू जे असतील ते गाळले जात असतात.
या पद्धतीचा वापर करून तुम्ही जे पाणी आहे 99.9% सुद्धा शुद्ध करू शकतात, परंतु त्या प्रोसेसला भरपूर टाईम लागतो, म्हणून आपण 99% ही जनरली फिगर घेत असतो। पुढचा जो पॉईंट येणार आहे तो आपला 15वा पॉईंट असेल। जैविक गाळण्यामध्ये पाणी 99% शुद्ध होऊ शकते आणि या पद्धतीमध्ये वेळ जो आहे तो जास्त लागणार आहे, आता आपण डिस्कस केलेला होता। नंतर जैविक गाळणी आपली कंप्लीट झाली, पुढची जी गाळणी येणार आहे ती म्हणजे 16वा पॉईंट। त्याच्यात आपण यांत्रिक गाळण्याबाबत बोलत असतो। यांत्रिक गाळण्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस असतात तर गोठण, मिश्रण, ढवळणे, साठवणे आणि गाळणे या 5 पद्धती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात आणि या पद्धतीमध्ये पाणी जे आहे 98.9% शुद्ध हे होऊ शकतं। तर ह्या ज्या पद्धती आहेत याच्यामधली पहिली पद्धत जी असते ती गोठण पद्धती असते। एका कंटेनरमध्ये जर तुमच्याकडे पाणी असेल तर गोठण पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं तर त्या पाण्यामध्ये तुरटी जी आहे ती फिरवली जाते आणि तुरटीसारखे जे गोठण आहे ते फिरवले जाते। त्याच्यामुळे काय होतं, पाण्यातला जो गढूळपणा आहे आणि पाण्याचं जे रंगद्रव्य आहे म्हणजे कलर त्याच्यामध्ये काही ॲड झालेला असेल तर तो रंगद्रव्य जो आहे तो कमी या पहिल्या प्रोसेसमध्ये होणार आहे। दुसरी जी स्टेप असणार आहे ती म्हणजे मिश्रण। मिश्रण म्हणजे काय, जेव्हा तुम्ही या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर ह्या पाण्याला काही मिनिटं जोरजोरात याच्यामध्ये फिरवलं जातं। याच्यामुळे काय होते, तुरटी जी आहे ती पाण्यामध्ये योग्य प्रमाणे मिसळत असते। तिसऱ्या याच्यात काय होतं, तिसरी स्टेप ती म्हणजे आपली ढवळणे। याला काय केलं जातं, हे जे पाणी आहे एका दुसऱ्या टाकीमध्ये टाकलं जातं आणि त्या टाकीमध्ये 30 मिनिटापर्यंत हे जे पाणी आहे त्याला संथ गतीने फिरवलं जातं। त्याच्यामुळे काय होतं, जो पाण्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा पांढरा जाडसर जो जाड थर आहे तो याच्यामुळे वेगळा गोळा होणार आहे। कशाचा थर असेल तो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, याचा जो व्हाईट थर आहे तो याच्यामध्ये वेगळा गोळा होणार आहे। हा पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। अजूनपर्यंत याच्यावर विचारला गेला नाही, परंतु इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही ठेवू शकतात। नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे साठवणं। आणि साठवण्यात काय केलं जातं, हेच जे पाणी आहे तिसऱ्या टाकीमध्ये ठेवलं जातं आणि त्या टाकीमध्ये ते 2 ते 6 तास त्याच्यात ठेवलं जातं आणि त्या पाण्याला स्थिरत्व हे प्रदान केलं जातं। पाणी थांबल्यामुळे जे पाण्यातली अशुद्धी आहे ते तळाशी साचवले जातात आणि वरती तुम्हाला शुद्ध पाणी भेटणार आहे। नंतर हे सर्व झाल्यानंतर त्या पाण्याला गाळणेमध्ये टाकलं जातं आणि जे पाणी आहे ते इथं 98.9% हे जे पाणी आहे ते शुद्ध होणार आहे। तर यांत्रिक गाळण्यामध्ये ह्या 5 स्टेप ज्या आहेत त्या जनरली यूज केल्या जातात। 17वा पॉईंट काय आहे, क्लोरीन मिसळवणे या पद्धतीत। जसं आपण मी बोललो होतो जे शहरी भाग आहेत त्याच्यामधली तिसरी जी स्टेप असेल ती असणार आहे क्लोरीन मिसळवणे। या पद्धतीत सर्व जीवजंतू मरतात। पाण्याला चव व वास आणणाऱ्या संयुगाचा या क्लोरीनमुळे या प्रोसेसमुळे नाश होणार आहे। आता MPSC मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला होता। त्याच्यात विचारलं होतं की पाण्यात क्लोरीन का टाकलं जातं। त्याच्यात ऑप्शन होते जीवजंतूंना मारण्यासाठी आपण क्लोरीन हा ॲड करत असतो। तर उत्तर येणार होतं जीवजंतूंना मारण्यासाठी आपण क्लोरीन हे पाण्यामध्ये मिसळवत असतो। 18वा जो पॉईंट आहे, क्लोरीन मिसळवल्याने तयार होणारा हायपोक्लोरस आम्ल पाणी निर्जंतुकीकरण करण्यास कारणीभूत असतो। तर ही जी रिॲक्शन आहे ती कशा पद्धतीची आहे, जसा H2+Cl2 त्याच्यापासून तुम्हाला भेटेल HCl आणि HOCl हा तुम्हाला भेटणार आहे आणि HOCl जो आहे तो कशापासून बनेल, HOCl ही रिॲक्शन तुम्हाला लक्षात येते हायपोक्लोरस आम्ल। आणि हा जो हायपोक्लोरस आम्ल आहे तो पाण्याच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी या आम्लाचा मेजरली वापर हा होत असतो। मग प्रश्न विचारू शकतात की क्लोरीन मिसळल्याने कोणता आम्ल तयार होतो आणि त्याच्यापासून पाणी जे आहे ते निर्जंतुकीकरण होतं, तर तो असणार आहे हायपोक्लोरस आम्ल। याच्यामध्ये तुम्हाला हायपोक्लोरस जो आम्ल आहे तो लक्षात ठेवायचा आहे। 19व्या पॉईंटकडे जाऊया। 19व्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे पाण्याची क्लोरीनची मागणी तपासण्यासाठी होरोक्स तपासणी ही करण्यात येत असते। आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कन्फ्युजन निर्माण होते की पाण्यात क्लोरीनची मागणी म्हणजे नेमकं काय असते। तर समजा हे तुमच्याकडे एवढं पाणी आहे आणि या पाण्यामधील जीवजंतू जे आहेत ते नष्ट करण्यासाठी तसंच इतर जे सेंद्रिय पदार्थ आहेत
त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी या पाण्याला किती क्लोरीन आवश्यक आहे? समजलं? हे जे पाणी आहे त्या पाण्यामधील जे जीवजंतू आहेत ते नष्ट करण्यासाठी, तसं याच्यामधले जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी तुम्हाला किती क्लोरीन आवश्यक आहे, त्या पाण्याला किती क्लोरीन आवश्यक आहे त्याचं प्रमाण जे आहे ते म्हणजे या पर्टिक्युलर पाण्याची क्लोरीनची मागणी, याला काय म्हटलं जातं? त्या पर्टिक्युलर पाण्याची क्लोरीनची मागणी. आणि जर तुम्हाला एखाद्या पाण्याची क्लोरीनची मागणी तपासायची असेल तर त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते तिला म्हटलं जातं हॉरॉक्स तपासणी. हॉरॉक्स तपासणी त्याच्यासाठी केली जाते. तर या हॉरॉक्स तपासणीमध्ये काय होतं, 100 गॅलन पाणी जे आहे, 100 गॅलन पाणी, या 100 गॅलन पाण्यासाठी किती विरंजक चूर्ण लागेल ते कॅल्क्युलेट याच्यामध्ये करण्यात येतं. 100 गॅलन पाणी घेतात, त्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे समजा तुमच्याकडे सॅम्पल असेल त्या सॅम्पलमधून तुम्हाला किती गॅलन पाणी घ्यावं लागेल? 100 गॅलन पाणी त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. आणि या 100 गॅलन पाणीला निर्जंतुकीकरण करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला किती विरंजक चूर्ण लागत आहे ते कॅल्क्युलेट तुम्ही हॉरॉक्स तपासणीमध्ये करत असता. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये 2 प्रकारचे कप असतात. त्याच्यामधला पहिला जो कप असतो तो ब्लॅक असतो. कोणता कलरचा असतो? ब्लॅक असतो. एवढं डीपमध्ये जायची गरज नाही, परंतु एक जनरल नॉलेजसाठी लक्षात राहू द्या. हॉरॉक्स तपासणीमध्ये एक ब्लॅक कलरचा कप तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्या आजूबाजू तुम्हाला वेगवेगळे कप पाहायला भेटतील. जर याच्यामध्ये समजा तिसऱ्या कपामध्ये तुम्हाला निळा रंग भेटला तर 3 गुणिले 2 म्हणजे 6 होतात. तर तुम्हाला 100 गॅलन पाणीसाठी तर तुम्हाला 6 ग्राम विरंजक चूर्ण इतकं लागणार आहे. जर समजा 5व्यामध्ये तुम्हाला निळा कलर भेटला, 5व्या कपमध्ये तुम्हाला निळा रंग भेटला तर 5 गुणिले 2 किती होतं? तर होणार आहे 10. तर 10 ग्राम तुम्हाला विरंजक चूर्ण लागणार आहे. या टाईपने त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करतात. परंतु जर तुमच्या एक्झामसाठी पाहायला गेलं तर पाण्याची क्लोरीनची मागणी तपासण्यासाठी तुम्ही जे वापरणार आहात ते असणार आहे हॉरॉक्स. हॉरॉक्स जो तपासणी आहे ती तुम्ही वापरणार आहात. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढच्या पॉईंटमध्ये लिहिलेला आहे 20वा जो पॉईंट आहे ओटी टेस्ट, ज्याला ऑर्थोटोलिडिन टेस्ट असं म्हटलं जातं. तर त्याचा वापर पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण काढण्यासाठी करण्यात येते. मग आपण क्लोरीनची मागणी पाहिली, त्याच पद्धतीने मुक्त क्लोरीनची पण कन्सेप्ट आपण पाहून घेऊया. मुक्त क्लोरीन काय असतो? समजा तुमच्याकडे एवढं पाणी आहे, एवढं पाणी असल्यानंतर त्याच्यामध्ये जीवजंतू आहेत, असेंद्रिय घटकसुद्धा आहेत. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी क्लोरीन देणार आहात. समजा त्याला 6 ग्रॅम क्लोरीन लागत आहे, परंतु आपण 6 ग्राम क्लोरीन किंवा 6 ग्राम विरंजक चूर्ण टाकत असतो का? एवढं कट टू कट आपण टाकत नाही, तर एक्स्ट्रा क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड करतो. तर हा जो एक्स्ट्रा क्लोरीन आहे, थोडासा क्लोरीन जो आहे त्याची मात्रा आपण वाढवून टाकतो. तर हा जो एक्स्ट्रा क्लोरीन तुमचा असणार आहे त्याला म्हटलं जातं मुक्त क्लोरीन. त्याला काय म्हटलं जातं? मुक्त क्लोरीन. तर हा जो एक्स्ट्रा क्लोरीन तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, जो मुक्त क्लोरीन तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, त्याला मोजण्यासाठी जी टेस्ट केली जाते तिला म्हटलं जातं ओटी टेस्ट. तिला काय म्हटलं जाणार आहे? ओटी टेस्ट असं म्हटलं जाणार आहे. तर प्रश्न तुमचा इथून फॉर्म होतं की ओटी टेस्ट कशासाठी कंडक्ट केली जाते? तर पाण्यातलं जे मुक्त क्लोरीनचं प्रमाण आहे ते काढण्यासाठी याचा वापर जो आहे तो करण्यात येत असतो. 21व्या पॉईंटकडे जाऊया. विरंजक चूर्ण हे क्लोरीन वायूचा तीव्र वास असणारे पांढऱ्या रंगाचे अस्फटिक रासायनिक द्रव्य आहे. हे एक स्टेटमेंट आहे की विरंजक चूर्ण जे आहे ते नेमकं काय आहे? तर क्लोरीन वायूचा वास असणारा पांढऱ्या रंगाचं अस्फटिक रासायनिक द्रव्य आहे. क्लोरीन जो वायू होता त्याला जर तुम्ही चुनखडीवर सोडलं तर तुम्हाला काय भेटतं? विरंजक चूर्ण हे भेटणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. विरंजक चूर्ण कशा पद्धतीने भेटतं असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ऑर क्लोरीनचा वायू कशावर सोडल्यानंतर विरंजक चूर्ण भेटतं, या टाईपमध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला फॉर्म होऊ शकतो. आता क्लोरीन जो वायू होता त्याला चुनखडीवर जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला विरंजक चूर्ण भेटत होतं. मोठी रिॲक्शन आहे, त्यामुळे त्याला क्लोरिनेटेड लाईम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे विरंजक चूर्णाला क्लोरिनेटेड लाईम सुद्धा म्हणतात. आणि त्याचं रिझन आहे की क्लोरीन इथं क्लोरिनेटेड आहे कारण की आपण क्लोरीन सोडला आणि चुनखडीवर सोडला होता, म्हणून लाईम हा शब्द घेण्यात आलेला आहे. क्लोरिनेटेड लाईम म्हणजे क्लोरीन वायूला चुनखडीवर सोडल्यानंतर ते तुम्हाला भेटत आहे. 22वा पॉईंट पहा. राज्यात एकूण 30 सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा असून पुणे येथे राज्यस्तरीय आहे. म्हणजे तुमचं जे पाणी टेस्टिंगचं सेंटर आहे
किंवा सार्वजनिक आरोग्याच्या प्रयोगशाळा आहेत ते टोटल 30 आहे. आता हा आकडा चेंज होऊ शकतो. मी एक रेफरन्स बुक वाचतोय, त्याची प्रिंट जी आहे 2016-17 मध्ये निघालेली आहे. तर राज्यात एकूण 30 सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आहेत. पुणे राज्यस्तरीय आहे, विभागस्तरीयवर तुम्हाला नागपूर आणि संभाजीनगर पाहायला भेटेल आणि उर्वरित जे 27 आहेत हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहात. आणि आजचा आपला शेवटचा पॉईंट असेल तो म्हणजे राष्ट्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात आहे 1954 साली हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. तर हा आपला लास्टचा पॉईंट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाण्याबद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन लागत होती, जे प्रश्न टॅकल करण्यासाठी इन्फॉर्मेशन लागत होती ती आपण कव्हर केलेली आहे. तर आजच्या लेक्चरची आपली 24 नंबरची जी फॅक्ट आहे ती म्हणजे 1981 ते 1990 जे दशक होतं त्याला आपण म्हटलं आंतरराष्ट्रीय पेयजल पुरवठा आणि स्वच्छता दशक. हे दशक जे आहे ते आंतरराष्ट्रीय पेयजल पुरवठा आणि स्वच्छता दशक म्हणून ओळखलं गेलेलं होतं. आणि याच्यामध्ये 2 जे महत्त्वाचे गोल होते जे एक्झाममध्ये जनरली विचारले जातात ते लक्षात ठेवण्यासारखे आहे की याच्यामधलं जे गोल आहे ते म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीला 40 लिटर पाणी जे आहे ते मिळावं, हे याच्यामधलं एक गोल ठरवण्यात आलेलं होतं. तुम्ही सुद्धा टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा पाहू शकतात की हा प्रश्न आपण विचारलेला होता. तसंच दुसरं जे लक्ष्य आहे ते म्हणजे 250 व्यक्तींमागे एक हँडपंप. हे सुद्धा या वर्षी हे जे दशक होतं याच्यामध्ये हा सुद्धा क्रायटेरिया घेण्यात आलेला होता आणि हा महत्त्वाचा एक टॉपिक आहे. पुढे 25वा पॉईंट जर आपण पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी भारत सरकारने ठरवलं होतं की 2000 सालापर्यंत सर्व जो ग्रामीण भाग आहे त्याला पाणी हे पुरवण्यात आलं पाहिजे असं भारत सरकारने ठरवलं होतं. परंतु 85% 85% लोकांनाच जे आहे शुद्ध पाणी जे आहे ते पुरवण्यात आलेलं आहे. तर हे आपल्या 25 फॅक्ट्स होत्या आणि याच्यावरचे MCQ जे असतात ते कसे फॉर्म होतात त्याबद्दल आता आपण पाहूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पाण्याचे दशक कोणत्या कालावधीमध्ये होते? ऑप्शन ए आहे 1970-80, ऑप्शन बी आहे 1981-90, ऑप्शन सी आहे 1991-2000 आणि ऑप्शन डी आहे 2001 ते 2010. तर आत्ता आपण पाहिलं की 1981 ते 90 हे जे दशक होतं ते आंतरराष्ट्रीय पाण्याचं दशक म्हणून ओळखलं जायचं आणि पेयजल व स्वच्छता दशक म्हणून सुद्धा त्याला ओळख ही देण्यात आलेली होती. आणि याच्यामधले 2 गोल होते. पहिलं गोल 40 लिटरचं आणि दुसरं गोल 250 लोकांमागे एक हँडपंप. हे गोल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. 1990 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे ही घोषणा कोणी केली होती? ऑप्शन ए आहे युनेस्को, ऑप्शन बी आहे भारत सरकार, ऑप्शन सी आहे जागतिक आरोग्य संघटना आणि ऑप्शन डी आहे युनिसेफ. मी पॉईंटमध्ये तुम्हाला बोललो की जागतिक आरोग्य संघटनेने ज्याला आपण WHO म्हणतो 1990 पर्यंत सर्वांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा हे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर तिसरा जो आपला MCQ आहे त्याच्यामध्ये दर दिवशी पाण्याची गरज किती लिटर असते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. 100 ते 120, 150 ते 200, 50 ते 100 आणि 250 ते 300 हे ऑप्शन होते. आणि आपण पहिल्या 2-3 पॉईंटमध्ये पाहिलं होतं की 150 ते 200 लिटर प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये तो आपल्या ज्या गरजा असतील त्या कंप्लीट करेल, जसं आंघोळ करणं, पाणी पिणं, कपडे धुणं, ओके, या सर्व ज्या गरजा असतील त्या 150 ते 200 लिटर प्रत्येक व्यक्तीला लागणार आहे. हे आंतरराष्ट्रीय संघटनेने डिसाईड केलेलं होतं. पुढे गेल्यानंतर चौथा जो तुमचा प्रश्न असेल, WHOने पिण्याच्या पाण्याचा दर्जा कधी ठरवून दिला? जो मी बोललो होतो ना, जैविक, भौतिक, रासायनिक, हे जे पिण्याच्या पाण्याचा दर्जा होता तो WHOने कधी ठरवून दिलेला होता? तर ऑप्शन ए आहे 1961, ऑप्शन बी आहे 1971, ऑप्शन सी आहे 1981 आणि ऑप्शन डी आहे 1991. तो उत्तर येणार आहे 1971 साली पिण्याच्या पाण्याचा निकष जो आहे तो WHOने ठरवून दिलेला होता. पाचवा जो प्रश्न आहे, भारतात पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा कधी लागू झाला? ऑप्शन ए आहे 1981, ऑप्शन बी आहे 1974, ऑप्शन सी आहे 1991 आणि ऑप्शन डी आहे 2000. तर 1974 मध्ये पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला होता. तुम्हाला आता हे प्रश्न इझी वाटत असतील, परंतु याच्या आधी मी जी थेरी घेतलेली आहे त्याच्यावरूनच हे जे प्रश्न आहेत ते इझिली टॅकल होताना तुम्हाला दिसत असतील. आपला 6वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पेयजल पुरवठा दशकात प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात किती लिटर पाणी मिळावे असे उद्दिष्ट
ठरवण्यात आलेले होते. ऑप्शन ए आहे 30 लिटर, ऑप्शन बी आहे 40 लिटर, ऑप्शन सी आहे 50 लिटर आणि ऑप्शन डी आहे 75 लिटर. तर 1981-90 या दशकामध्ये प्रति व्यक्ती 40 लिटर मिळावे असा जो हेतू आहे तो सांगण्यात आलेला होता. हा याचा पहिला पॉईंट होता. नंतर हे जे दशक होतं, प्रत्येक 250 व्यक्तींमागे किती हातपंप असावा अशी योजना त्यांनी केलेली होती. तर प्रत्येक 250 व्यक्तींमागे एक हातपंप असावा अशी योजना जी होती ती या दशकामध्ये करण्यात आलेली होती. 8वा जो प्रश्न आहे, राष्ट्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला. तुम्ही जर मागच्या 2-3 वर्षांचे क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर हा प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला भेटला होता. याचा सोर्स मी तुम्हाला सांगितला की कुठून हे प्रश्न निर्माण होत आहेत. ऑप्शन ए आहे 1971, ऑप्शन बी आहे 1954, ऑप्शन सी आहे 1965 आणि ऑप्शन डी आहे 1980. तर याचं उत्तर जे येणार आहे 1954 मध्ये भारतात हा जो कार्यक्रम आहे तो सुरू करण्यात आलेला होता. 9व्या प्रश्नाकडे जाऊया. 9व्या प्रश्नामध्ये 2000 सालापर्यंत सर्व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट कोणी घेतले होते. ऑप्शन ए आहे राज्य सरकार, ऑप्शन बी आहे भारत सरकार, ऑप्शन सी आहे WHO आणि ऑप्शन डी आहे युनिसेफ. तर भारत सरकारने हे जे उद्दिष्ट होते 2000 सालापर्यंत प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवठा, प्रत्येक गावाला पाणी पुरवठा जो आहे तो करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं, परंतु ते काही सक्सेस झालं नाही. 85% जो आकडा आहे तो पुस्तकात दिला गेलेला आहे. 10वा जो प्रश्न आहे, सद्यस्थितीत ग्रामीण भागात किती टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळते. जसं मी इथे 85% आत्ता चालू मेन्शन केलं, उत्तर येणार आहे 85%. तर तो जो त्यांनी 2000 सालापर्यंत जो त्यांनी टार्गेट ठेवलेलं होतं ते कंप्लीट झालं नाही. 85% त्याचा आकडा पुस्तकात देण्यात आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या आपल्या ज्या नोट्स असतात किंवा टेस्ट सिरीज जी असते ते आपली थिंक लाईक गुरु नावाचं ॲप आहे जे तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल, थिंक लाईक गुरु. तर या ॲपवर आपल्या ज्या टेस्ट सिरीज असतात किंवा नोट्स असतात त्यांचा जो कोर्स आहे तो 145 रुपयामध्ये चालू आहे. ओके, जनरली विद्यार्थी जे आहेत ते 1 महिन्यापासून त्याच्यावर कंटिन्युअसली अभ्यास करत असतात आणि त्यांचं जे सजेशन असतं त्यानुसार आपण लेक्चर जे असतात ते कंडक्ट करत असतो. आता हे लेक्चर अपलोड केल्यानंतर पुढच्या 48 तासांसाठी हा जो कोर्स आहे तो 145 रुपयामध्ये राहील. त्याच्यानंतर याची जी फी आहे ती 249 रुपये होऊन जाईल. पाहिल्यानंतर सुद्धा नंतर मग मला डिस्काउंट मागायला येऊ नका. आता हा 145 मध्ये आहे. 48 तासांपर्यंत हा 145 मध्ये असेल. त्याच्यानंतर हा जो कोर्स आहे तो 249 रुपयामध्ये होऊन जाईल आणि अजूनही त्याच्यामध्ये 4 टेस्ट झालेल्या आहेत. पुढच्या ज्या 6 टेस्ट आहेत त्याचं शेड्यूल जे आहे ते मी प्रोव्हाइड केलेलंच आहे ग्रुपमध्ये. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची लिंक जी असते ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येते. आणि जर जे कोर्समधले विद्यार्थी आहेत त्यांच्या जे काही क्युरी असतील तर त्यांनी कोर्समध्येच तुमचा जो चॅट ग्रुप आहे त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांच्या मागणीनुसार आपण लेक्चर जे असतात ते अपलोड करत असतो. 11व्या प्रश्नाकडे जाऊया. पाणी उकळल्यानंतर किती वेळ उकळले असता रोगजंतू व कृमी मरतात. मोस्ट कॉमन प्रश्न तुमच्या एक्झाममधला आहे. 5 मिनिटं ऑप्शन, बी जे आहे ते 10 मिनिटं ऑप्शन आहे, सी जे आहे ते 20 मिनिटं आहे आणि डी म्हणजे 30 मिनिटं. तर उत्तर सिंपल आहे. 20 मिनिटं जे आहे आपल्याला पाण्याला उकळत ठेवावं लागते, त्याच्यामुळे जे पाण्यातले रोगजंतू आणि शिष्ट आहेत ते नष्ट होत असतात. 12वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विरंजक चूर्ण कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन ए आहे हायपोक्लोरस, ऑप्शन बी आहे मेडिक्लोर, ऑप्शन सी आहे TCL आणि ऑप्शन डी आहे क्लोरीन आम्ल. तर याचं उत्तर TCL असणार आहे. TCLचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे ट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम. विरंजक चूर्णाचं ते दुसरं नाव असणार आहे. 13वा प्रश्न पाहूया. 13व्या प्रश्नामध्ये विरंजक चूर्णाचा किती टक्के हा क्लोरीनयुक्त असतो. ऑप्शन ए आहे 10%, ऑप्शन बी आहे 25%, ऑप्शन सी आहे 33% आणि ऑप्शन डी आहे 50%. उत्तर सिंपल होतं. 33% विरंजक चूर्णाचा जो भाग आहे जे पाणी शुद्धीकरणासाठी वापरलं जातं तर 33% ते क्लोरीनयुक्त असणार आहे. 14व्या प्रश्नाकडे जाऊया. 1 लिटर पाण्यासाठी विरंजक चूर्ण किती वापरतात. 1 लिटर पाण्यासाठी आपण 5 ml जे आहे विरंजक चूर्ण वापरत असतो 1 लिटर पाण्यासाठी. याच्या आधीचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे, त्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. 15वा प्रश्न पहा. मेडिक्लोर विरंजक चूर्ण किती प्रमाणात वापरतात. ऑप्शन ए आहे 5 थेंब, ऑप्शन बी आहे 2 थेंब, ऑप्शन सी आहे 1 थेंब आणि ऑप्शन डी आहे 10 थेंब. तो उत्तर येणार आहे 1 थेंब आपण वापरत असतो. इथं प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं नाही की 1 लिटर पाण्यासाठी आपण 1 थेंब वापरणार आहोत. इथं जर त्यांनी 5 लिटर मेन्शन केलेलं असतं तर त्यासाठी तुम्ही वापरणार होते. जर तिथं 100 लिटर मेन्शन केलेलं असतं तर तुम्ही 100
थेंब वापरणार होते. कशाचे? तर मेडिक्लोर जे आहे विरंजक चूर्ण त्याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकत होते. 16वा प्रश्न पहा, क्लोरीन मिसळवणे या पद्धतीत काय होते? ऑप्शन ए आहे केवळ गंध नष्ट होतो, ऑप्शन बी आहे चव सुधारते, ऑप्शन सी आहे सर्व जीवजंतू मरतात आणि ऑप्शन डी आहे पाणी गढूळ होते. या टाईपचा जो प्रश्न होता MPSC मध्ये एका प्री एक्झाममध्ये विचारला होता. आजपासून 1 ते 2 वर्षापूर्वीचे जे क्वेश्चन पेपर चेक केले तर त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. तो उत्तर आहे सर्व जीवजंतू मरतात. क्लोरीन मिश्रणामुळे रोगजंतू जे आहेत ते नष्ट होतात आणि पाणी जे आहे ते निर्जंतुक होते. 17वा प्रश्न पहा, क्लोरीन मिसळल्यावर तयार होणारे कोणते संयुग निर्जंतुकीकरण करत असते? याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं. तर याचं उत्तर असणार आहे म्हणजे कोणतं संयुग जे आहे ते निर्जंतुकीकरण करते, तर ते असणार आहे हायपोक्लोरस आम्ल जे आहे ते निर्जंतुकीकरण करणार आहे. 18वा प्रश्न पहा, पाण्यातील क्लोरीनची मागणी तपासण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? ऑप्शन ए आहे OT टेस्ट, ऑप्शन बी आहे हॉरॉक्स टेस्ट, ऑप्शन सी आहे BOD टेस्ट आणि ऑप्शन डी आहे COD टेस्ट. तर उत्तर याचं हॉरॉक्स टेस्ट हे येणार आहे. OT टेस्ट कशासाठी वापरत होतो आपण ते पुढे तुम्हाला प्रश्नामध्ये पाहायला भेटेल. 19वा प्रश्न काय, पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती चाचणी करतात? ऑप्शन ए आहे COD, ऑप्शन बी आहे OT टेस्ट, ऑप्शन सी आहे टर्बिडिटी आणि ऑप्शन डी आहे रेसिड्युअल टेस्ट. तर OT टेस्ट जी होती पाण्यातील मुक्त क्लोरीन जे होते त्याची तपासणी करण्यासाठी आपण ती चाचणी करत असतो. मुक्त क्लोरीन काय असतं? समजा या पाण्याला तुम्हाला 6 ग्रॅम, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, 6 ग्रॅम जर तुम्हाला क्लोरीनची त्या पाण्याची मागणी असेल आणि तुम्ही 1 ग्रॅम ॲड केलं तर हा जो 1 ग्रॅम आहे तो काय असेल? तुमची मुक्त क्लोरीनचं प्रमाण असेल आणि ते चेक करण्यासाठी आपण OT टेस्ट जी आहे ती कंडक्ट करत असतो. 20व्या प्रश्नाकडे जाऊया. विरंजक चूर्णाची रचना कशी असते? ऑप्शन ए आहे काळ्या रंगाचा आणि गंधहीन, ऑप्शन बी आहे पांढऱ्या रंगाचं क्लोरीन वास असणारं, ऑप्शन सी आहे पिवळ्या रंगाचा आणि मधुर वास आणि ऑप्शन डी आहे हिरव्या रंगाचा आणि कठीण. भारी प्रश्न होता. त्यावेळेस शिकवताना तुम्हाला वाटलं असेल की या प्रश्नाची इंटेन्सिटी काय, परंतु हा PYQ आहे. पांढऱ्या रंगाचा क्लोरीन वास असणारा विरंजक चूर्ण असणार आहे. आता 21 ते 30 प्रश्न पाहूया. याच्यामध्ये साठवणे, गाळणे, जैविक यांत्रिक ज्या प्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल आपले MCQ येणार आहेत. शहरी भागात पाणी शुद्धीकरणाच्या किती पद्धती वापरतात? तर शहरी भागामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी आपण 3 पद्धती वापरत असतो. त्याच्यामध्ये पहिलं असणार आहे साठवणे, दुसरं असणार आहे गाळणे आणि तिसरं असणार आहे त्याच्यामध्ये क्लोरीन मिसळवणे. या 3 पद्धतींचा वापर जे असतात ते शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. 22वा प्रश्न पाहूया. साठवण्याच्या प्रक्रियेमुळे किती टक्के जे पाणी आहे ते शुद्ध होते? तर साठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की 90% पाणी जे आहे ते गुरुत्वाकर्षणामुळे 90% त्याच्यामधला जो पालापाचोळा, केर कचरा, गढूळता ही जी आहे ती साठवल्यामुळे 90% ते शुद्धीकरण होत असते. 23वा प्रश्न पहा. गाळण्याने किती टक्के शुद्धीकरण होते? तर साठवण्यामध्ये जसं 90% शुद्धीकरण होत असते तसं गाळण्यामुळे 98.99% 98 ते 99% जे पाणी आहे ते शुद्धीकरण होत असते आणि हे शुद्धीकरण आपण 99.9% सुद्धा घेऊन जाऊ शकतो. 24वा प्रश्न पहा. गाळण्याचे प्रकार किती असतात? ज्या गाळण्या वापरल्या जातात त्यांचे प्रकार किती आहेत? तर ज्या गाळण्या आहेत त्या 2 प्रकारे करण्यात येतात, जैविक आणि यांत्रिक. जैविकमध्ये सुद्धा आपण 3 गाळण्या ज्या आहेत 3 स्टेप जे असतात ते वापरत असतो. 25वा प्रश्न पहा. जैविक गाळणीला काय म्हणतात? तर जैविक ज्या गाळण्या असतात त्यांना गाळणीचं हृदय असं म्हटलं जातं. 26वा प्रश्न पहा. जैविक गाळणीमध्ये कोणते थर असतात? ऑप्शन ए आहे खडी लोखंड गाळ, ऑप्शन बी आहे पाणी माती गाळ, ऑप्शन सी आहे पाणी वाळू खडी आणि ऑप्शन डी आहे खडी माती पाणी. तर याचं उत्तर असेल पहिला पाण्याचा असतो 1.4 मीटर, दुसरा वाळूचा असतो 1.2 मीटर आणि त्याच्यानंतर खडीचा थर तुम्हाला पाहायला भेटेल. 27वा प्रश्न पहा. जैविक गाळणीमध्ये किती टक्के शुद्धीकरण शक्य आहे? तर जैविक गाळणीमध्ये 99% शुद्धीकरण शक्य असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये ते करत असताना वेळ हा लागणार आहे. 28व्या प्रश्नामध्ये यांत्रिक गाळणीमध्ये खालीलपैकी कोणती पद्धत नाही? ऑप्शन ए आहे गोठवणे, ऑप्शन बी आहे मिश्रण, ऑप्शन सी आहे अन्नधान्य भरणे आणि ऑप्शन डी आहे गाळणे. तर यांत्रिक प्रक्रियेमध्ये आपण गोठवणे, मिश्रण, ढवळणे, साठवणे आणि गाळणे याबद्दल चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये अन्नधान्य भरणे ही प्रक्रियाचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला नाही.
29वा प्रश्न पाहूया, यांत्रिक गाळणीमध्ये किती टक्के शुद्धीकरण होते? यांत्रिक गाळणीमध्ये 98.9% शुद्धीकरण हे होत असतं. याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. 30व्या प्रश्नामध्ये गाळणी प्रक्रियेमध्ये वेळ अधिक लागतो हे कोणत्या पद्धतीस लागू आहे? यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत, क्लोरीन पद्धत, साठवणे. तर जैविक जी पद्धत असते तिच्यामध्ये 3 थरामधून तुम्हाला गाळणी जी आहे ती करण्यात येते. तर या पद्धतीमध्ये टाइम जो आहे तो हळूहळू, जी जैविक गाळणी आहे ती हळूहळू काम करते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेग लागणार आहे. आता 31 ते 40 प्रश्नामध्ये विरंजक चूर्ण, प्रयोगशाळा आणि जागतिक घोषणा याबाबत प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. 31वा प्रश्न पाहूया, विरंजक चूर्ण तयार करताना कोणत्या वायूचा वापर जो आहे तो करण्यात येतो? ऑप्शन ए आहे अमोनिया, ऑप्शन बी आहे क्लोरीन, ऑप्शन सी आहे नायट्रोजन आणि ऑप्शन डी आहे ऑक्सिजन. तर विरंजक चूर्ण तयार करताना आपण क्लोरीन वायूचा वापर करतो आणि हा जो क्लोरीन वायू आहे तो चुनखडीवर सोडून विरंजक चूर्ण जे आहे ते तयार करण्यात येत असतं. 32वा प्रश्न पाहूया, विरंजक चूर्णास क्लोरिनेटेड लाईम का म्हणतात? कारण की त्याच्यामध्ये चुन्याचा वापर होतो. ऑप्शन बी आहे जंतुनाशक म्हणून, ऑप्शन सी आहे पांढऱ्या रंगामुळे आणि ऑप्शन डी आहे थंड ठेवावे लागते म्हणून. तर विरंजक चूर्णास क्लोरिनेटेड लाईम का म्हटलं जातं? तर आपण काय करतो, क्लोरीन जो वायू आहे तो चुन्यावरून जाऊ देतो. ओके, चुनखडीवरून तो जाऊ देतो, त्याच्या चुन्याचा वापर होणार आहे म्हणून त्याला क्लोरिनेटेड लाईम असं म्हटलं जाणार आहे. 33वा प्रश्न पहा, विरंजक चूर्णाचा रंग व गंध कसा असतो? पांढरा रंग आणि क्लोरीन वास, पिवळा रंग आणि मधुर वास, निळा रंग आणि गंधहीन, लाल रंग व आंबट गंध. तर विरंजक चूर्णाचा जो वास आहे पांढरा रंग आणि क्लोरीन वास हे त्याचं उत्तर येणार आहे. 34व्या प्रश्नामध्ये राज्यात एकूण किती सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आहेत? 10, 20, 30, 40. तर याचं उत्तर जे आहे ते असणार आहे 30. महाराष्ट्रामध्ये एकूण 30 सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यापैकी 35वा प्रश्न पहा, राज्यस्तरीय आरोग्य प्रयोगशाळा कोठे आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे नाशिक, ऑप्शन सी आहे पुणे आणि ऑप्शन डी आहे औरंगाबाद. तर उत्तर याचं येणार आहे पुणे. पुणे येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा जी आहे ती पुण्यात तुम्हाला पाहायला भेटेल. 36वा प्रश्न पहा, विभागस्तरीय प्रयोगशाळा खालीलपैकी कोठे आहेत? ऑप्शन ए आहे नागपूर आणि कोल्हापूर, ऑप्शन बी आहे कोल्हापूर आणि पुणे, ऑप्शन सी आहे नागपूर आणि संभाजीनगर आणि ऑप्शन डी आहे नाशिक आणि सातारा. आपण याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. नागपूर आणि संभाजीनगर येथे विभागीय प्रयोगशाळा तुम्हाला पाहायला भेटतील. 37वा प्रश्न पाहूया, WHO सुरक्षित पाण्याचा दर्जा कोणत्या वर्षी निश्चित केला? ऑप्शन ए आहे 1961, ऑप्शन बी आहे 1971, ऑप्शन सी आहे 1981 आणि ऑप्शन डी आहे 1990. WHO 1971 मध्ये पाण्याचा जो दर्जा आहे तो निश्चित करण्यात आलेला होता. 38वा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या 1990 पर्यंतच्या घोषणेचा उद्देश काय होता? ऑप्शन ए आहे सर्वांना शौचालय, ऑप्शन बी आहे सर्वांना सुरक्षित व स्वच्छ पाणी, ऑप्शन डी आहे सर्वांना औषधे आणि ऑप्शन डी आहे सर्वांना लसीकरण. आपण पाहिलं होतं 1990 मध्ये जी घोषणा केलेला होता त्याच्यामध्ये सर्वांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणी हे त्यांचं मेजर गोल तुम्हाला पाहायला भेटेल. 39वा प्रश्न पहा, कोणत्या दशकाला पाण्याचं दशक म्हणून घोषित केले होते? तर 1981 ते 90 हा जो प्रश्न होता भरपूर वेळेस रिपीट झालेला होता आणि याचं थेरीमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 40वा प्रश्न पाहूया, आंतरराष्ट्रीय पाणी दशक योजनेनुसार 250 व्यक्तीमागे काय असावं? एक शौचालय असावं, एक नळ असावा, एक हातपंप असावा किंवा एक टाकी असावी. तर याचं उत्तर आहे एक हातपंप हे याचं उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय पाणी दशकात 250 व्यक्तींमागे एक हातपंप ही योजना होती. प्रश्न 41 ते 50 मध्ये आपण राष्ट्रीय योजना, दरडोई पाणी आणि भारत सरकार धोरण याबद्दल प्रश्न विचारलेले आहे. तर सिंपल प्रश्न आहेत. दरडोई दर दिवशी पाण्याची गरज किती लिटर असते? तर 150 ते 200 हे याचं उत्तर होतं. PYQ होता. आता काही PYQ जे असतात ते रिपीटेड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. 42वा प्रश्न, राष्ट्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1954 मध्ये तो सुरू झालेला होता. एकदा विचारलेला आहे. 43वा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या वर्षापासून सर्व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट होतं? तर 2000 सालापासून. आता तुम्ही पाहू शकता की हे जे प्रश्न होते ते रिपीट स्वरूपामध्ये विचारलेले आहेत म्हणून मी त्यांचे तुम्हाला 24 ते 25 पॉईंट जे होते समराईज करून दिलेले होते. तेवढे पॉईंट सुद्धा तुमच्यासाठी एक्झामसाठी बेटर होणार आहे.
44व्या प्रश्नामध्ये 2008 सालापर्यंत किती टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळाले, तर 85%. परत रिपीट आलेला आहे. 45वा प्रश्न पाहूया. पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, तर 1974चा हा कायदा असेल. पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता तर रिपीट टाईपमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. 46वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय पाणी दशकात दररोज व्यक्तीला किती लिटर पाणी मिळावे, तर 40 लिटर हे त्यांचं पहिलं टार्गेट होतं. नंतर 47वा प्रश्न पहा. पाणी शुद्धीकरणात सर्वाधिक शुद्धता कोणत्या पद्धतीने मिळते? ऑप्शन ए आहे साठवणं, ऑप्शन बी आहे क्लोरीन मिसळणं, ऑप्शन सी आहे जैविक गाळणी आणि ऑप्शन डी आहे यांत्रिक गाळणी. तर जैविक गाळणीमध्ये 99% शुद्धता ही भेटत असते. 48वा पहा. यांत्रिक गाळणीमध्ये कोणती प्रक्रिया समाविष्ट नाही? ऑप्शन ए आहे ढवळणं, ऑप्शन बी आहे गाळणं, ऑप्शन सी आहे मिश्रण आणि ऑप्शन डी आहे सौर निर्जंतुकता. तर यांत्रिक गाळणीमध्ये आपण हा शब्द अजिबात पाहिलेला नव्हता. हे याचं उत्तर असणार आहे. 49वा प्रश्न पहा. क्लोरीन मिसळून कोणत्या प्रकारचे संयुग बनते? ऑप्शन ए आहे क्लोरीन डायऑक्साईड, ऑप्शन बी आहे हायपोक्लोरस आम्ल, ऑप्शन सी आहे क्लोराईड हायड्रेट आणि ऑप्शन डी आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. याचं उत्तर असेल हायपोक्लोरस आम्ल. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न असेल तो म्हणजे ओटी टेस्टचा वापर कशासाठी केला जातो? तर ओटी टेस्टचा वापर क्लोरीनचे प्रमाण मोजण्यासाठी केला जातो. मुक्त क्लोरीनचं प्रमाण याच्यामध्ये आपण मोजत असतो. तर तुम्हाला जर नोट्स आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही थिंक लाईक गुरुचं ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्या ॲपवरून तुम्ही जी कोर्स आहे तो आजपासून 48 तासापर्यंत तुम्हाला तो 145 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर तो 249 मध्ये असणार आहे.